आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। राज्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 97.42% एफआरपी, निर्यात बंदी आणि इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधानंतर सुद्धा कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी। जेएनपीटीमध्ये अडकलेल्या कांद्याचा प्रश्न सुटला। वेबसाईट सुरू झाल्यामुळे कांदा निर्यात सुरळीत। 250 कंटेनरमधील 7,000 टन कांदा विदेशात रवाना। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे वर्धा आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट, गारपिटीचा अंदाज। एअर इंडियाचे 25 कर्मचारी निलंबित। एअर इंडियाचे विलिनीकरणाच्या अफवांनंतर सुट्टीवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा। मुंबईमध्ये मराठी माणसांना घर नाकारणाऱ्या विकासकांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक। विलेपार्ले इथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामधील मुरुडमधील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग अखेर पाडला। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तिसरा मजला हटवला। जमीनदोस्त झालेल्या बांधकामाचे फोटो उद्या उच्च न्यायालयामध्ये सादर केले जाणार। केदारनाथ धामचे दरवाजे उद्या पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने उघडणार। दरवाजे उघडण्याची तयारी जोरात सुरू। मंदिर 40 क्विंटल फुलांनी सजवलं। एमपीएससी कडून नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर। 6 जुलैला परीक्षा होणार। 494 पदांसाठी परीक्षा असेल।